नमस्कार मित्रों, मी रोटरीन रणजित शेवळे, असिस्टंट गव्हर्नर फॉर आर डिस्ट्रिक्ट 3132. मित्रों, आजच्या ह्या आपल्या उधाण कॉन्फरन्सच्या निमित्ताने मला डिस्ट्रिक्ट गव्हर्नर यांनी या ठिकाणी चारही क्लबचा परफॉर्मन्स मांडण्याची संधी दिली. सो थँक्यू व्हेरी मच डीजी सर. सगळ्यात पहिल्यांदा आजच्या या दिव्य भव्य व दिमागदार होत असणाऱ्या डिस्ट्रिक्ट कॉन्फरन्स उधाणमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. मित्रों, आजच्या या कॉन्फरन्सचे आपले डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रोटरीन हरीशजी मोटवानी सर, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व 5 डिस्ट्रिक्ट गव्हर्नर्स, त्याचप्रमाणे माझे मित्र व डिस्ट्रिक्ट ऑफिसर्स, सोबतच सर्व रोटरियन्स अँड्स अनेट्स या सगळ्यांना स्मरून मी माझ्याकडे असणाऱ्या 4 क्लब्सच्या टोटल परफॉर्मन्स विषयी आपल्याला या ठिकाणी माहिती देणार आहे. मला ज्या वेळेला सांगण्यात आलं की या सगळ्या क्लबची इन्फॉर्मेशन आपण थोडक्यात 2 मिनिटात 3 मिनिटांमध्ये द्यावी, तर माय डिअर फ्रेंड्स, इट्स रिअली लिटरली व्हेरी डिफिकल्ट टू प्रेझेंट द एंटायर 4 क्लब्स इन फ्रंट ऑफ यू. कारण माझं असं मत आहे, माझ्याकडे असणारे 4ही क्लब्स अत्यंत वायब्रंट आणि जबरदस्त ऍक्टिव्ह असणारे, कामकाज करणारे असे क्लब्स आहेत. माय डिअर फ्रेंड्स, मला आपल्याला या ठिकाणी इंट्रोड्यूस करायला अतिशय आनंद होतो की ज्या क्लब्स करिता मी मैत्रीच्या नात्याच्या माध्यमातून मार्गदर्शन ऍज अन असिस्टंट गव्हर्नर म्हणून करतोय, ते क्लब्स आहेत रोटरी क्लब ऑफ मलकापूर, रोटरी क्लब ऑफ उमरज, रोटरी क्लब ऑफ पाटण आणि रोटरी क्लब ऑफ वाई. 4ही क्लबच्या परफॉर्मन्स बद्दल जर का ओव्हरऑल बोलायला गेलो तर 2020-21 मध्ये 4ही क्लब्सनी अप्रतिम छाती फाळके कामकाज केलेलं आहे. या सर्व क्लबच्या क्लब परफॉर्मन्स आणि त्यांच्या प्रोजेक्ट्स विषयी सांगायचं म्हटलं तर माय डिअर फ्रेंड्स, लेट मी टेल यू की कुठल्याही एका क्लबला मी न्याय नक्कीच देऊ शकणार नाही ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये. बिकॉज फक्त मलकापूर क्लबनं 300+ प्रोजेक्ट्स, इव्हेंट्स अँड ऍक्टिव्हिटीज रन केलेल्या आहेत, विच इज इम्पॉसिबल टू शेअर एव्हरीथिंग ओव्हर हिअर. त्याचप्रमाणे वाई क्लबचं कामकाज जर आपण बघितलं तर अगेन इट इज व्हेरी बिग. त्याचप्रमाणे पाटण आणि उमरज यांनी सुद्धा जबरदस्त कामकाज या प्रक्रियेमध्ये केलेलं आहे. स्टील काही हायलाइट्स मी आपल्याबरोबर या ठिकाणी निश्चित शेअर करणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा रोटरी क्लब ऑफ मलकापूर बद्दल जर का बोलायचं म्हटलं तर आपल्या डिस्ट्रिक्टमध्ये रोटरी क्लब ऑफ मलकापूर हा नवीन क्लब आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण या वर्षीचा त्यांचा परफॉर्मन्स बघता कोणी म्हणणार नाही की हा नवीन क्लब आहे, कारण का अतिशय छान, अतिशय रोटरीला साजेसा, डिस्ट्रिक्टला अपेक्षित, रोटरी इंटरनॅशनलला अपेक्षित असं कामकाज रोटरी क्लब ऑफ मलकापूरच्या माध्यमातून झालेलं आहे. त्यांनी वॅक्सिनेशन बूथ केलेलं आहे, ब्लड डोनेशन कॅम्प्स केलेले आहेत, नेशन बिल्डर अवॉर्ड्स केलेले आहेत, रोटरीचे होर्डिंग्स लावून त्यांनी सोसायटीमध्ये रोटरीचा PR, पब्लिक इमेज इम्प्रूव्ह करण्याचं कामकाज केलेलं आहे. रोटेरियनच्या पेरेंट्स आणि अँट्स यांना ऑनर केलेलं आहे. रोटरी अन्नपूर्णा योजना कोविडच्या कालखंडामध्ये 25 दिवस साधारणपणे मोर दॅन 5,000 फूड पॅकेट्स त्यांनी या ठिकाणी डिस्ट्रीब्यूट केलेले आहेत, ते पण प्रत्येक ठिकाणी जाऊन. सो दॅट इज अ वंडरफुल जॉब व्हॉट दे हॅड डन. सो सलाम है आपके इस पूरे कामकाज को. त्या व्यतिरिक्त त्यांनी 5,000 पेक्षा जास्त विटॅमिन सीच्या टॅबलेट सोसायटीमध्ये सर्क्युलेट केलेल्या आहेत कोविडच्या अंतर्गत. नेत्रदान हे श्रेष्ठ दान या निमित्तानं त्यांनी नेत्रदानावर काम केलेलं आहे. कॅलेंडर त्यांनी स्वतःचं तयार केलेलं आहे. रूफ वॉटर हार्वेस्टिंग वरती त्यांचं कामकाज खूप चांगल्या पद्धतीनं झालेलं आहे. वुमन्स डिझीज अँड अवेअरनेस, फॅमिली मीट्स, जॉईंट मीटिंग विथ अदर क्लब्स hosted by Malkapur club. More than 100 GMLs they had circulated into the society for the awareness about Rotary. Most important, ह्या सगळ्या कोविडच्या कालखंडामध्ये ज्या वेळेला वेळ मिळाला होता त्यावेळेला they had hosted a football competition. Now that is again an awesome part what they had done. क्लीनलीनेस ड्राईव्ह त्यांनी केलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मलकापूर नगर पंचायतीच्या वतीनं माझ्या माहितीप्रमाणे हा एकमेव असा क्लब आहे ज्या क्लबचा सन्मान नगर पंचायतीनं केलेला आहे. CA डे, डॉक्टर्स डे, नॅशनल पोल्युशन डे, दे ऑल सेलिब्रेटेड. त्यांनी कोविडमध्ये सॅनिटायझर, थर्मल गन्स स्कूल्सना डोनेट केलेले आहेत. ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन्स दिलेले आहेत. अपार्ट फ्रॉम दॅट आरोग्य सेविका आणि वुमन पोलिसमॅन यांच्यासाठी एक त्यांनी अप्रतिम अशी भाऊबीज सेलिब्रेशनचा प्रोजेक्ट केलेला होता. त्याचप्रमाणे रक्षाबंधनचा केला होता, ते सुद्धा खूप छान आहेत. द लिस्ट इज व्हेरी बिग माय डिअर फ्रेंड्स, बट द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग त्यांनी या सगळ्या प्रोसेसमध्ये केलेल्या आहेत की दे हॅड इंट्रोड्यूस अ न्यू क्लब इन टू द डिस्ट्रिक्ट. रिसेंटली एक 8 दिवसापूर्वी त्याचं चार्टर प्रेझेंटेशन अँड इन्स्टॉलेशन सेरेमनीचा प्रोग्राम झालेला आहे आणि द क्लब इज रोटरी क्लब ऑफ मलकापूर कराड यशस्विनी. दॅट इज स्पेसिफिकली अँड स्पेशली फॉर वुमन्स क्लब. दे आर ऑल्सो स्टार्टेड देअर ओन वर्क इन ऑल दिस प्लॅटफॉर्म. याच्यानंतर दुसरा क्लब जो मला तुमच्याबरोबर शेअर करायचा आहे तो आहे रोटरी क्लब ऑफ उमरज. माझ्या टेन्युअरमध्ये सुरू केलेला रोटरी क्लब ऑफ उमरज हा मला अतिशय जिव्हाळ्याचा असा क्लब आहे.
खूप चांगल्या पद्धतीनं त्यांनी सुरुवातीपासून कामकाज करतायत आणि त्यांची एनर्जी आणि त्यांचं जे काही स्ट्रेंथ बघितली, द बिगेस्ट स्ट्रेंथ व्हॉट दे हॅव इज द काइंड ऑफ रिलेशनशिप व्हॉट दे हॅव विद इन द क्लब इज व्हेरी गुड. या सगळ्या प्रोसेसमध्ये त्यांनी सुरुवातीला सातारा जिल्ह्यातल्या सगळ्या 13 क्लबचं एकत्रित इन्स्टॉलेशन मध्ये पार्टिसिपेट केलं होतं. ब्लड डोनेशन कॅम्प, टेरेस गार्डनिंग, ट्री प्लांटेशन, एक अतिशय वेगळा असा त्यांनी प्रोजेक्ट या ठिकाणी शिशु शुभचिंतन गिफ्ट, नवजात मुलं ज्या वेळेला जन्माला येतात त्यांच्यासाठी त्यांनी एक गिफ्ट प्लॅन केलं होतं. दॅट वॉज व्हेरी युनिक अँड व्हेरी रिक्वायर्ड प्रोजेक्ट. त्या व्यतिरिक्त पोर्टेबल ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन्स आपल्या डिस्ट्रिक्टकडनं त्यांनी स्वतःही घेतलेले आहेत. आणखीन एक अतिशय दिमागदार प्रोजेक्ट त्यांनी दिवाळी गिफ्ट्स हे शेतामधल्या शेतमजुरांना रानात जाऊन ऊसतोड कामगारांच्यासाठी त्या ठिकाणी त्यांनी दिवाळी स्वीट गिफ्ट्स सेलिब्रेशन केलं होतं. लिटरसीवरती त्यांचं कामकाज झालेलं आहे. रोटरी लायब्ररी त्यांनी केलेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं लायब्ररी बरोबर पुस्तकं तर आपण देतोच, पण यांनी पुस्तकं ठेवायला कपाटही दिलेलं आहे. सो अ व्हेरी युनिक स्टाईल ऑफ द प्रोजेक्ट. पोलिओ रॅलीबद्दल मला या क्लबचं विशेष कौतुक करावं असं वाटतं. माझ्या दृष्टिकोनातून आपल्या संपूर्ण डिस्ट्रिक्ट 3132 मधली सगळ्यात मोठी अशी पोलिओ रॅली रोटरी क्लब ऑफ उमरजनं केली होती. साधारणपणे 1000 पेक्षा जास्त लोक त्याच्यामध्ये पार्टिसिपेटेड होते. मोर दॅन 200 4 व्हीलर्स व्हेकल्स त्याच्यामध्ये पार्टिसिपेटेड होते आणि त्यानं रोटरीचा PR उमरज शहरामध्ये, कराड तालुक्यामध्ये, सातारा जिल्ह्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं होण्यासाठी नक्कीच मदत झालेली आहे. त्यांनी स्वतःचे कॅलेंडर्स केले, जर्नलिस्ट डे सेलिब्रेट केले. द लिस्ट इज व्हेरी बिग बट आय स्टॉप इट ओव्हर हिअर बिकॉज आय स्टील नीड टू डिस्कस टू अनदर क्लब्स. तर जे काही प्रेसिडेंट राजेंद्र सामंत आणि त्याचबरोबर त्यांचे सेक्रेटरीनी काम केलेलं आहे दॅट इज नक्कीच वाखणण्याजोग आहे. याच्यानंतर जो काय क्लब येतो दॅट इज रोटरी क्लब ऑफ पाटण. माय डिअर फ्रेंड्स, आपल्या सगळ्यांना माहिती आहे रोटरी क्लब ऑफ पाटण इज वन ऑफ द सिनियर क्लब. दे ऑल्सो डिड वंडरफुल वर्क इन दिस कोविड सिनारिओ 2020-21 मध्ये. त्यांनी अवेअरनेस बॅनर्स कोविड-19 साठी लावलेले आहेत, कोविड वॅक्सिनेशनसाठी अवेअरनेस बॅनर्स केलेले आहेत. महत्वाचं गुड टच बॅड टच वरती याच क्लबनं कामकाज केलेले जे माझ्या निदर्शनाला आहेत. व्हेरी फ्यू क्लब्स आर देअर इन अ डिस्ट्रिक्ट. पाटण क्लब इज वन ऑफ देम. चिल्ड्रन हेल्थ चेकअप कॅम्प त्यांनी केलेला आहे. डस्टबिन डिस्ट्रीब्युशनचं काम केलेलं आहे. डिस्ट्रीब्युशन ऑफ प्लास्टिक कंटेनर्स अँड प्लास्टिक कर्टन्स फॉर ऑटो रिक्षा. आता आपल्याला सगळ्यांना दिसतं की बाबा वेगवेगळ्या ठिकाणी ऑटो रिक्षांमध्ये किंवा ओला उबेर किंवा टॅक्सीमध्ये आपल्याकडं ट्रान्सपरंट कर्टन्स आहेत. पण ज्या वेळेला हे कर्टनची संकल्पना पाटण क्लबनं सांगितली होती ऍट दॅट टाइम इट वॉज व्हेरी युनिक अँड नॉवल. म्हणजे मी पहिल्यांदा ते ऐकलं होतं अँड दे डिड दॅट. मला असं वाटतंय की तिथूनच पाटणपासून संबंध महाराष्ट्रामध्ये कदाचित ही कन्सेप्ट सुरू झाली असावी. सो दे डिड व्हेरी वेल. शिलाई मशीनवरती त्यांनी कामकाज केलेलं आहे. सॅनिटरी पॅड डिस्पोजेबल मशीन्सवरती त्यांनी कामकाज केलेलं आहे. त्याच्या व्यतिरिक्त ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन, व्हीलचेअर आणि स्ट्रेचरवरती केलेले आहेत. त्यांनी सुद्धा कार रॅली खूप चांगल्या पद्धतीनं केली होती. कोविड वॉरियर्सना फेलिस्टेशन केलेलं आहे. वुमन्स डे सेलिब्रेट केलेला आहे. मेडिकल कॅम्प फॉर कॅटल्स. नाव दिस इज अगेन अन युनिक पार्ट. आपण सगळेजण मेडिकल कॅम्प घेतो आणि मेडिकल कॅम्पमध्ये जे काही विद्यार्थी असेल किंवा समाजातली सिनियर सिटीजन्स किंवा इतर लोक असतील त्यांना आपण तिथं चेकअप करतो. पण यांनी जनावरांच्यासाठी, कॅटलसाठी हा मेडिकल कॅम्प घेतला. नाव दिस इज समथिंग विच इज इनोव्हेटिव्ह अँड युनिक व्हॉट आय फील. अपार्ट फ्रॉम दॅट टीचर्स डे सेलिब्रेशन केलेलं आहे, ट्री प्लांटेशन केलेलं आहे. द लिस्ट इज अगेन गोज ऑन. अपार्ट फ्रॉम दैट आई हैव अनदर क्लब विच इज रोटरी क्लब ऑफ वाई. वाई का क्या कहने हैं, मतलब मैं जब भी वाई के प्रेसिडेंट और सेक्रेटरी से बात करता हूं तो मैं पूछता हूं भैया क्या खाते हो, इतना एनर्जी कहां से लाते हो. मोर देन 300-400 प्रोजेक्ट्स एंड इव्हेंट्स एंड ऍक्टिव्हिटीज डिस्ट्रिक्ट मध्ये तेवढेच एग्रेसिव्हपणे. द एंटायर क्लब एंड एवरी मेंबर इज वाइब्रेंट. दैट्स व्हाट आई वुड से उनका क्लब का प्रोजेक्ट्स के बारे में अगर मैं बात करूं तो बहुत बड़ी लिस्ट है मेरे सामने. पब्लिक इमेज पे उन्होंने काम किया है, सर्व्हिस प्रोजेक्ट वरती त्यांनी काम केले, कम्युनिटी डेव्हलपमेंट वरती त्यांनी काम केले, अन्नदाता प्रोजेक्ट आहे त्यांच्याकडे, वेलफेअर ऍक्टिव्हिटीज वरती त्यांनी काम केले, मेडिकल फील्डमध्ये त्यांनी काम केले, ह्युमन डेव्हलपमेंट नॉन मेडिकल या विषयावरती त्यांनी अनेक कामं केलेली आहेत. 15,000 पेक्षा जास्त झाडं त्या एका क्लबनं लावले. टीचर्स ट्रेनिंग प्रोग्राम केलेले आहेत, रायलावरती काम केलेलं आहे, मदर्स अँड चाइल्ड केअर वरती काम केलेलं आहे. सो दे डिड अ मॅसिव्ह वर्क. याच्याबरोबर काही ग्लोबल सर्व्हिस प्रोजेक्ट्स वरती सुद्धा त्यांनी कामकाज केलेलं आहे. टॅब डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे, डिजिटल क्लासरूम्स केलेले आहेत. So the list of entire, again the Y club is very very huge, massive and big. My dear friends, जिस क्लब से हमारे डिस्ट्रिक्ट के लिए फर्स्ट टाइम एक लेडी गवर्नर आता है, आई ऑल्सो कॉन्ग्रेचुलेट रोटरियन स्वाति हिरकल मैडम ओवर हियर फॉर बीइंग इन DG from Satara district, and we are really proud of you and we are obviously always with you madam.
तो जिस क्लब ने डिस्ट्रिक्ट को गवर्नर दिया है वो क्लब प्रोजेक्ट के बारे में और कामकाज के बारे में कैसे कम पड़ सकता है. वंडरफुल एक्टिविटीज द वाई क्लब हैज डन अँड आय एम रिअली प्राऊड ऑफ ऑल दिस 4 क्लब्स. या सगळ्यांच्या व्यतिरिक्त आपण सगळ्यांना माहितीये की कोविडचा काळ होता आणि कोविडमध्ये प्रचंड अडचणी होत्या कामकाज करण्याच्या. या अडचणींमधनं सुद्धा या 4 क्लबनी जबरदस्त परफॉर्मन्स केलेला आहे. आई एम 100% सैटिस्फाइड. मैं तो भगवान का शुक्रगुजार हूं एज वेल एज डीजी हरीश मोटवानी सर का शुक्रगुजार हूं कि उन्होंने ऐसे इतने बेहतरीन क्लब मेरे पास दिए जिनको मुझे गाइड कम करना पड़ा और मुझे एंजॉय ज्यादा करना पड़ा. आई रियली एंजॉयड वर्किंग विद ऑल दिस क्लब्स. या सगळ्या प्रोसेसमध्ये या सगळ्या क्लबच्या अप्रतिम मीटिंग झालेल्या आहेत. नो डाऊट फिजिकल मीटिंग झालेल्या नाही आहेत, पण त्या व्यतिरिक्त व्हर्च्युअल मीटिंगला हे कुठेही कमी पडलेले नाहीत. वी हॅड कंडक्टेड ऑल एजी व्हिजिट्स. डीजी व्हिजिट रिसेंटली आम्ही 4 क्लबची एकत्रित केली. दॅट वॉज ऑल्सो अन ऑसम प्रोग्राम. डिस्ट्रिक्ट इव्हेंट बद्दल 4 क्लब्समध्ये पार्टिसिपेशन चांगलं आहे. 4 क्लबची मेंबरशिप फार चांगल्या पद्धतीने कामकाज केलेली आहे. आय फॉरगॉट टू शेअर इट विथ यू दॅट की मेंबरशिप डेव्हलपमेंटमध्ये मलकापूर क्लबनं साधारणपणे ऐतिहासिक कामगिरी आपल्या डिस्ट्रिक्टमध्ये केलेली आहे. दे हॅड 212% ऑफ ग्रोथ इन देअर मेंबरशिप. मला संजय घोळे सरांनी मेंबरशिप डायरेक्टर त्यांनी शेअर केल्याप्रमाणे कदाचित हा फक्त आपल्या डिस्ट्रिक्टमध्ये नाही तर संपूर्ण भारतातला हायेस्ट मेंबरशिप डेव्हलपमेंटचं पर्सेंटेज असावं असं आहे. लेट्स सी इन कमिंग डेज. या व्यतिरिक्त या सगळ्या क्लब्समध्ये पॉल हॅरिस फेलो PHF खूप चांगल्या पद्धतीने आहेत. आय कॅन आता स्पेसिफिक फिगर सांगणं बरोबर नाहीये, बट नॉट लेस देन 25 PHF या वर्षी या 4 क्लबच्या माध्यमातून डेफिनेटली होतील. त्याचप्रमाणे टोटल प्रॉपर रिपोर्टिंग माय रोटरी वरती अकाउंट्स, टोटल शोकेस वरती प्रोजेक्ट अपलोडेड आहेत. रोटरी इंडिया ऍप वरती टोटल प्रोजेक्ट अपलोडेड आहेत. या सगळ्यांच्या व्यतिरिक्त या सगळ्या क्लबच्या प्रेसिडेंटची आम्ही दर महिन्याला एक फ्रेंडशिप मीट कंडक्ट करत होतो. दॅट फ्रेंडशिप मीट ऑल्सो गोज व्हेरी वेल. आणि द फुल अँड द फायनल रिसेंटली रोटरी क्लब ऑफ मलकापूरच्या माध्यमातून रोटरी क्लब ऑफ मलकापूर कराडा यशस्वीनी याची स्थापना करण्यात आलेली आहे. ॲज ऑफ नाव देर आर 37 मेंबर्स इन टू दॅट. सो दॅट इज अगेन अ व्हेरी ग्रेट काइंड ऑफ अचीवमेंट दॅट मलकापूर क्लब हॅज डन. अँड I am very much grateful to all these 4 clubs for giving me an opportunity to serve you as an assistant governor. Thank you one and all. Thank you very much. All the best.